मंडळी, मी संस्थापक परिवर्तन पॅनलच्या वतीने निवडणुकीसाठी आपल्यासमोर आहे. इथले आपले स्थानिक उमेदवार सदाशिव डुमरे साहेब हे सुद्धा आहेत. आपल्याला विशाल जुन्नर ही पतसंस्था गेली कमीत कमी 25 वर्षापासून निगडी विभागामध्ये ज्ञात असेल आणि तेव्हापासून तुम्ही याचा कारभार कसा चाललेला आहे, किती सुव्यवस्थित चाललेला आहे याची तुम्ही दरवेळी दखल घेतली असेल आणि त्याच्याच विश्वासापोटी आपण सर्वांनी इथे अगदी आपुलकीने ठेवी ठेवल्या. आपल्या गरजेपोटी ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी कर्ज घेतलीत. आपण आपले नेहमीचे व्यवहार इथे पूर्ण केलेले आहेत. असो, या 25 वर्षामध्ये कधी इतकी अटीतटीची निवडणूक व्हावी अशी कधीही वेळ आली नव्हती. त्याची कधी गरजही भासली नव्हती. त्याचं कारणही तसंच होतं. साधारणतः माझ्या मते 2 वेळा इथे निवडणुका झाल्या असतील आणि त्याच्यातही असं काही विशेष नव्हतं. पण विशाल जुन्नरची एक प्रथा होती की दरवेळी तडजोडीने एक मध्य साधायचा आणि ह्या निवडणुका कशा टाळता येतील ते पाहायचं. आजही आपला प्रयत्न तोच होता. पण एवढं सगळं असतानाही ही निवडणूक का लागते, का लावावी लागते आणि हा सगळं प्रपंच कशासाठी करायचा हा प्रश्न उरतो. कारण निवडणूक राबवणं हे तसं सोपं काम नाही आहे. आज ह्या पतसंस्थेचा व्याप साधारणतः 1500 कोटीचा टर्नओव्हर आणि 40 ब्रांच आणि जवळजवळ 6 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. एवढ्या अवाढव्य परिसरामध्ये ही निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणा राबवायची हे थोडंसं कठीण आणि खर्चिकच काम असतं. पण हे काम खर्चिक आणि अवघड जरी असलं तरी यावेळी ही निवडणूक लागणं आणि त्यानुसार होणारं परिवर्तन हे खूप गरजेचं आहे. कारण मधल्या काळामध्ये जे कोणी ह्या संस्थेचे पूर्वीचे संस्थापक असतील किंवा ज्यांनी ही संस्था आपल्या सर्वस्वपणाला लावून उभी केली, ज्यांनी ही संस्था उभी केली तर त्यांच्या एक संस्थापक संचालक गेल्यानंतर इथे काही अपप्रवृत्ती लोकांचा प्रवेश झालेला आहे. प्रवेश झाल्यानंतर त्यांनी इथे जे गैरव्यवहार करायला सुरुवात केली आहे. हे गैरव्यवहार झालेले उघडकीस येण्यासाठी थोडासा काळ गेला. पण हे गैरव्यवहार जे झालेले आहे त्याची आपण जर विरोध केला नाही तर ते आपली डोळेझाक होईल आणि आपण स्वतः एखाद्या संस्थेच्या ऱ्हासाकडे उघड्या डोळ्याने पाहत आहोत असं होईल. बरं, हे गैरव्यवहार हे साधेसुधे नाही आहेत. प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर साधारणतः 8 वर्षापूर्वी भोसरीला एक सोने तारण घोटाळा झाला. या घोटाळ्याची संपूर्ण व्याप्ती 8 कोटी रुपयांची होती. त्यातून रिकव्हरी करून जो तोटा झालेला आहे संस्थेचा तो त्या काळातला जवळजवळ 5.5 कोटी रुपयांचा तोटा आहे. मंडळी, ह्या वर्षीचा आपण निव्वळ नफा जो क्लेम केलेला आहे तो 5.5 कोटी रुपये आहे. विद्यमान संचालक सांगताय की निव्वळ नफा हा 11 कोटी रुपये झालेला आहे. निव्वळ नफा 11 कोटी नाही झालेला आहे. निव्वळ नफा हा फक्त 5.5 कोटी रुपये झालेला आहे. आणि जर तुम्ही समजा 8 वर्षापूर्वी तुम्ही 5.5 कोटी रुपये लॉस केलेले असतील तर विचार करा तुमचा 1 वर्षाचा नफा त्यावेळी गेलेला आहे. म्हणजे त्यावेळचा 5.5 कोटी रुपये आजच्या घडीला जर आपण रिकव्हर करायचा विचार केला तर कमीत कमी 2 वर्ष हवेत. आता इथे फक्त पाटस या शाखेमध्ये चुकीची कर्ज वाटप करून 13.5 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. या घोटाळ्याशी केंद्रित फक्त एक कुटुंब आहे ज्यांनी ही कर्ज घेतलेली आहेत आणि त्यांना काही नतद्रष्ट संचालकांची साथ आहे. आमचा विरोध फक्त त्या संचालकांना आहे. मला एक सांगा, समजा एखाद्या संचालकाने गैरव्यवहार केला, त्याने चुकीच्या पद्धतीने कर्ज घेतली, पुन्हा कर्ज दिली सुद्धा, किंवा जी चुकीच्या पद्धतीने कर्ज दिली त्यांचा एकही हप्ता आलेला नसता, कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्याचे मॉर्गेज पेपर द्यायला सांगितले, तर त्याच्याबद्दल आपण एक सुज्ञ सभासद म्हणून बोलायचं नाही का? आणि जर आपण त्याबद्दल बोललो, आपण त्याबद्दल आवाज उठवला तर मग ह्या विद्यमान संचालकांनी काय बोलायचं की तुम्ही संस्थेची बदनामी करताय.
हा कोणता न्याय झाला? चोऱ्या तुम्ही करायच्या आणि जर तुमच्या चोरीबद्दल आम्ही बोललं तर तुम्ही काय म्हणणार की बदनामी संस्थेची करताय तुम्ही म्हणून. एखाद्या भ्रष्ट संचालकाबद्दल बोलणं म्हणजे ती संस्थेची बदनामी होत नाही. भ्रष्ट माणसाचे कान पकडणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते योग्य वेळी आपण करायलाच पाहिजे. आणि जर आपण ते करत नसू तर आपण, लोक रात अंधळे असतात, आपण दिवसाचे आंधळे हो. हे आपल्या हातून कधीही घडता कामा नये. तुम्ही विचार करा, 13.5 कोटी रुपयांची कर्ज यांनी दिलेली आहे. अध्यक्ष स्वतः ज्येष्ठ संचालक तात्या शिंदेंना फोन करून सांगतायत की 36 लाख रुपये ह्या पर्टिक्युलर संचालकाने घेतले, ह्या व्यक्तीने 28 लाख रुपये घेतले त्या कर्जांसाठी. तुम्हाला मिळणाऱ्या काही लाख किंवा 1 कोटी रुपयाच्या मोबदल्यासाठी सर्वसामान्य गरीब माणसाने ठेवलेल्या, घामाने गाळून ठेवलेल्या ठेवींमधले 13 कोटी रुपये तुम्ही फुकताय. तुम्हाला लाज वाटत नाही का ह्या गोष्टीची? तुम्हाला काय धाड भरलेली आहे? का तुम्हाला पगार नाही आहेत, तुम्हाला नोकऱ्या नाही आहेत, की तुम्हाला मिळणाऱ्या तुटपुंच्या पैशासाठी तुम्ही इतर सामान्य लोकांचे पैसे पानाला लावताय? आणि जर ह्या विषयावरती आम्ही जर बोलत असो तर त्यावरती अपप्रचार काय केला जातो की ही लोक संस्थेची बदनामी करतायत. ठीक आहे, आता आम्ही जर संस्थापक संचालकांची मुलं असो आणि जर आम्ही बोलत असू तर आमचा दोष आहे का की आम्ही त्यांच्या पदरी जन्माला आलोय? माझे वडील वारून 11 वर्ष झालेले आहेत. 11 वर्षात मी कधीच प्रयत्न केला नाही की मी तिथे संचालक व्हावं म्हणून. आमचे व्यवसाय सुव्यवस्थित चाललेले आहेत. आमची घरं आमच्या व्यवसायांवर, आमच्या स्वकमाईवर चाललेली आहेत. त्यामुळे आम्हाला अशा प्रकारच्या इतर इन्कम सोर्सची बिलकुल गरज नाही आहे. पण हा जो काही चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातोय की संस्थेची बदनामी, माझं तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे, आम्ही भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय. आम्ही त्या व्यक्तीचे सुद्धा दुश्मन नाहीये. जर XYZ माणसाने तो भ्रष्टाचार केला असेल, आम्हाला त्याचं काय पडलंय, तू काय करतोयस काय, आम्हाला त्याचं देणं घेणं नाहीये. तू काही कर, पण तू सामाजिक जीवनामध्ये येऊन आमच्या सारख्याच बांधवांचे पैसे जर तू चोरत असशील तर आम्ही त्याबद्दल बोलणार. आणि मला एक सांगा, चुकीचे प्रश्न आणि आपण प्रश्न विचारायचे कोणाला असतात? घोटाळा पाटसचा झाला, प्रश्न विचारायला कोणाला जायचं? पाटसला जायचं का आपण? अॅन्युअल मीटिंग मध्ये प्रश्न कोणाला विचारला जाणार? प्रश्न हे नेहमी सत्तेलाच विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं रोखठोक देणं हे सत्तेचं काम आहे. आणि जर सत्ता ते करू शकत नसेल तर याचा अर्थ सत्ता चुकीची आहे. यांचा दुसरीकडे एक प्रचार असा असतो की अॅन्युअल मीटिंग मध्ये आम्हाला बोलू दिलं जात नाही. अरे तुम्ही सत्ताधीश आहात. आज जर तुम्ही लोकसभा चॅनल पाहत असाल तर साहेब तुम्हालाही माहिती आहे सत्तेला आपण अडवू शकतो बोलायला. मग ती अॅन्युअल मीटिंग असो किंवा कोणतंही व्यासपीठ असो, आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही जर प्रश्न विचारलाय, जर मुद्दा तो आहे तर मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्या. आम्ही जर तुम्हाला बोलतोय की जर तुम्ही पाटसची सगळी प्रकरणं 2018 साली तुम्ही पास केलेली आहेत आणि 2022 येईपर्यंत त्याच्यातला एकही हप्ता आलेला नाहीये, 13.5 कोटी रुपयांचं मॉर्गेज तुम्ही 4 वर्षात का घेतलं नाही? मग ज्यावेळी आम्ही याचा आवाज उठवला, याच्याबद्दल तक्रारी दाखल केल्या, हे केल्यानंतर मग तुम्ही तिकडे मॉर्गेज घ्यायला जाणार आहात का? 4 वर्ष तुम्ही का झोपले होते? सहकाराचा नियम सांगतो 6 महिने जर हप्ता आला नाही तर ते खातं NPA मध्ये जातं. तुमचे 48 महिने तुम्ही कोणत्या झोपेत होते? 48 महिन्यामध्ये तुम्ही किती पाठपुरावा केला, किती नोटिसी धाडल्या? वास्तविक पाहता ही सगळी खाती 48 महिन्याच्या आतमध्ये यांच्या कोर्ट फाईल व्हायला हव्या होत्या, यांच्या अगेन्स्ट केसेस व्हायला हव्या होत्या. पण यांच्यामध्ये ती धमक नाहीये. कारण का की ते कर्जदार आता यांना धमकवतायत, जर तुम्ही आमच्यावर काही केसेस केल्या तर आमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत, आम्ही कोणाला किती पैसे दिले हे आम्ही सगळं उघड करू. मंडळी, हा फक्त एकाच घोटाळ्याबद्दल आम्ही बोलतोय, 13.5 कोटी रुपयांच्या. 13.5 कोटी रुपये आज जर वसूल आपल्याला करायचे असतील तर आजपासून येणाऱ्या पुढच्या 4 वर्षाच्या प्रॉफिट वरती आपल्याला पाणी सोडून द्यावं लागेल. जर 4 वर्षाचं प्रॉफिट आपण सोडलं तर आपल्याला डिव्हिडंड मिळू शकत नाही. डिव्हिडंड दिला जातो तर कसा दिला जातो? संस्था प्रॉफिट मध्ये आणली जाते तर कशी आणली जाते? तुम्ही कर्मचाऱ्यांना खाजगीत विचारा की तुमचा पगार कोविडच्या नावाखाली किती टक्के कमी केला गेला. कोविडमध्ये जो कर्मचाऱ्यांचा 10% पगार कमी केला गेला. एक साधारण गुरुजी विचार करा, आपल्याकडे 200 कर्मचारी आहेत. 200 कर्मचाऱ्यांना जर 20,000 रुपये पगार असेल सरासरी,
मॅनेजर आणि शिपाई पकडून तर तो पगार किती रुपये झाला, आणि जर त्याचे 10% झाले गुणिले 12 झाले तर तेवढी अमाऊंट आपली प्रॉफिटमध्ये लगेच दिसते. कर्मचाऱ्यांचे पगार तुम्ही करून प्रॉफिट वाढवणार आहात का? टर्नओव्हर हा 4000 कोटीच्या वरती आहे दादा. यांचा NPA एकीचा आहे 7% आणि दुसऱ्या संस्थेचा आहे 10%. ध्यानात घ्या, 4000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर असलेल्या संस्थेचा NPA किती आहे? 7% आणि 10%. ह्या दोन्ही संस्थांच्या शाखा 100+ आहेत. तिसऱ्या क्रमांकाला आहे विशाल जुन्नर, जिचा टर्नओव्हर 1500 कोटीच्या जवळपास आहे. ठीक आहे, हिच्या शाखा आहेत 40, म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी टर्नओव्हर, निम्म्यापेक्षा कमी शाखा. तुमचा आवाकाही नक्कीच निम्म्यापेक्षा कमी झाला. मग तुमचा NPA 10 ते 15च्या आसपास असायला काय अडचण आहे? तो 27%वर का जातो? RBIच्या सहकार खात्याच्या किंवा RBI बँकिंगच्या रूल्सनुसार जर तुमचा NPA 20%च्या वरती असेल तर ती बँक आजारी म्हणून डिक्लेअर केली जाते. मग आपण विशाल जुन्नरला घाट्यातली पतसंस्था म्हणून डिक्लेअर करायचं का? ह्या विषयावर आपण कधीतरी बोललंच पाहिजे. पहा, भ्रष्टाचार आहे ना, हा पण कॅन्सर सारखा आजार आहे. याला आपण पहिल्या स्टेजमध्ये इलाज करायला हवा, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. हा दुसऱ्या तिसऱ्या स्टेजपर्यंत आपण जाऊ न देणं हे आपलं कर्तव्य आहे. दुसरा एक प्रकार सांगतो तुम्हाला. दादा 4000 कोटीची संस्था आहे ना आणि 100 शाखा आहे, बरोबर? म्हणजे कर्मचारी तेवढे आले, त्याचे उलाढाल तेवढी आली, कागदपत्र तेवढी आली, सगळं झालं. ह्या 4000 कोटीच्या दोन्ही संस्थांची ऑडिट फी एकीची 28 लाख आणि दुसरीची 32 लाख आहे. पण आपल्या 1500 कोटीची संस्था आणि 40 शाखा असलेल्या संस्थेची ऑडिट फी 52 लाख रुपये. असं काय प्रकारचं ऑडिट हे करतात? मग हा वरचा डिफरन्स जातो कुठे? आता दादा ह्या गोष्टींवर पण आपण बोलायचं नाही का? आपली संस्था म्हणून आपण तुलनात्मक दोघांशी बोलायचंही नाही का? साधा आपण आपल्या घरातलं उदाहरण घेऊया. आपली मुलं असतात, आपली मुलं शाळेत जातात. एकाच शाळेत आपलाही मुलगा जातो, बाजूचाही मुलगा जातो, त्याच ट्युशनला आपलाही मुलगा जातो, बाजूचाही मुलगा जातो. बाजूच्या मुलाला 80% मार्क्स मिळाले, आपल्या मुलाला 70% मार्क्स मिळाले. आपण एकदा तरी मुलाला बोलतो ना की बाबा आम्ही तुझ्यासाठी काय कमी करतोय, तुला का मार्क्स मिळत नाही? हा आपल्याला विचारण्याचा अधिकार आहे की नाही? आणि हा आपण विचारलाच पाहिजे. आपण फक्त तो आपला असलेला अधिकार बजावतोय. मग तो अधिकार बजावताना बऱ्याच वेळेला असं होतं की जर 4 वेळा मुलाला समजावून जर समजावत नसेल तर कधीतरी कानफाडात पण मारावी लागते जागेवर आणण्यासाठी. आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे ह्या गोष्टींचा पाठपुरावा करतोय, सगळं काही करतोय. तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही संस्थेतूनच पैसे ब्लॅक करताय, तेच पैसे कुठेतरी इतर सहकारी खात्यांमध्ये दाबताय आणि तुमच्या चौकशी लागून देत नाही. 88ची चौकशी 14 महिन्यापूर्वी लागलेली आहे. अजूनपर्यंत एकही सरकारी अधिकारी संस्थेत येऊन चौकशी करून गेलेला नाहीये. मग या गोष्टी विरुद्ध आपण आवाज उठवायचा नाही का? आणि जर हे बदलायचं असेल तर आम्ही काही सगळ्यांवर आरोप नाही केलेले आहेत, आम्ही फक्त भ्रष्टाचारी लोकांवर आरोप केलेले आहेत आणि आम्ही फक्त त्यांच्याच परिवर्तनाची यांच्याकडे अपेक्षा केलेली आहे. आमचे हेच मुद्दे मांडण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. ही गोष्ट आम्ही पुण्यामधील जे काही ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत यांच्याबरोबर 1.25 वर्षापूर्वी इथे एक मीटिंग घेतली होती. त्यांना संपूर्ण कागदपत्र दाखवली होती. त्यावेळी गुरुजी होते, आबा असतील आणि इतरही काही मंडळी होती. आपल्याला सर्व ओरिजिनल कागदपत्र त्यावेळी दाखवली होती. 7/12चे उतारे दाखवले होते. 7/12च्या उतारांमध्ये कसे फेरफार केले गेलेले आहेत तेही सर्व दाखवलं होतं. पाटस प्रकरणामधलं ही कोणतीही गोष्ट लपून ठेवलेली नव्हती. आणि त्यासाठी आम्ही डोंगरे साहेबांनाही विनंती केली की हा आवाज फक्त एका ठिकाणाहून आम्ही मुंबईत उठून भागणार नाही आहे. हा आवाज आपल्या जिथे जिथे आहेत शाखा तेथून प्रत्येक सभासद जागृत होऊन त्यांनी या विषयावर बोललं पाहिजे, प्रश्न विचारले गेले पाहिजेत. डोंगरे साहेबांनी आम्हाला
त्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला, आमच्याबरोबर आमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. तालुकाभर म्हणा किंवा इतर शाखां ठिकाणी आमच्याबरोबर येऊन त्यांनी लोकांना ह्या गोष्टी समजवण्यासाठी जी आम्हाला मदत केली. आणि त्याही पुढे जाऊन त्यांना आम्ही ज्यावेळी विनंती केली की दादा, तुम्हाला आता ह्या सगळ्या प्रकरणात आता निवडणूक येते आणि ह्या प्रक्रियेमध्ये तुम्हालाही सहभागी व्हावं लागेल, आमच्याबरोबर तुम्हालाही उभं राहावं लागेल. आता ह्या संस्थेचे संचालक आणि इतर गोष्टी ह्या फक्त मुंबईतून न होता जेणेकरून आपण आपल्या सर्व प्रभागातून लोक इथे संचालक म्हणून यावे, सर्वांनी नेतृत्व करावं. आणि ती त्यांनी आमची विनंती मानली आणि आमच्याबरोबर तेही ह्या संस्थापक परिवर्तन पॅनलमध्ये एक उमेदवार म्हणून उभे राहिले. त्यामुळे मीही त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. माझी आता ह्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी न संपणाऱ्या आहेत. यांना आळा घालायचा असेल आपल्याला, तर जर तुम्हाला आमची मतं पटत असतील आणि जर तुम्हाला खरोखर वाटत असेल हा भ्रष्टाचार चुकीचा असेल, शेवटी सभासदांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, योग्य तो लोकांना निवडून द्या. जर आपली मतं जुळत असतील तर माझी एकच विनंती राहील की उमेदवार कोण आहे ते न पाहता आपलं चिन्ह एकच आहे, रिक्षा. त्या पूर्ण 15च्या 15 रिक्षांवर आपण शिक्का मारून संपूर्ण पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्यावं ही मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. धन्यवाद.